गेला, नितड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघनाखाने अफजल खानाचा खोतळा फाडून गेला. मुठभर मावळे घेऊन हजारो सैतानांना गाडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. तिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर लिलया पेललं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. यांच्या चरणकमलांवर सर्वप्रथम अभिवादन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो. एक काळ असा होता की बोलणारा माणूस बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा. पण आता काळ इतका बदललाय की खुद्द बोलणारा पेटला तरी ऐकणारा थंडच असतो. म्हणून बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळत नाही, तर ऐकणाऱ्याला आपण काय ऐकतोय हे कळत नाही, तर काय काय ऐकणाऱ्यांना आपल्याला काय कळत नाही हेच कळत नाही. ही सगळ्यात मोठी कोंडी झाली. तरीही मी आज तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र, मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या अहिलकरांचा, शक्तीच्या पैलकरांचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या रक्तीला तेजोमय कुमकुम करंडकाचा, धगधगता इतिहास घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताड्यातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, घरचा महाराष्ट्र माझा म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या, जगदंबा बोध उरात घेऊन गोंगवणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबांचा महाराष्ट्र, माझ्या शिवबांचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पौळला होता निश्चित निश्चित निराश. ना होता शिवधर्माचा अभिमान, नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कासदिल यवनांपुढं मराठी दिल व्याकुळ झाला होता. त्याच वेळी शिवनेरीवर शिवाई देवीला साकडं घालताना मासाहेब म्हणतात, आई पुत्र दे, रयतेच्या डोईवर सुखाचे छत्र ठेवणारा. आई पुत्र दे, अन्याय अत्याचाराचा नायनाट करणारा. आई पुत्र दे, जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारा आणि पारतंत्र्य हटवणारा. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला. आज माझ्या राजाला जाऊन 350 वर्ष झाली. तरी आज आपण आपल्या राजाचं नाव का काढतोय? कधी मुंगी बघितली? मुंगी, ती मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, त्यातला मेंदू केवढासा. पण त्या मुंगीला बरोबर कळतं की कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं नाही लागत, रस्ता नाही दाखवावा लागत. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. अरे मराठे सुद्धा मनभरच होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते फक्त आणि फक्त या निश्चयाच्या आणि निराधाराच्या जोरावर. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील जागतिक कीर्तीचे सेनापती आहेत. जागतिक कीर्तीचे, जगात तुलना नाही, अजिबात नाही. एवढा मोठा पराक्रम गाजवला तो कशाच्या जीवावर? केवळ आणि केवळ विचारांच्या जीवावर. महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिली आहे की रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लावायचा नाही. पण कुठल्या रयतेच्या? आपल्या राज्यातल्याच नव्हे तर शत्रूच्या राज्यात गेल्यावर सुद्धा शत्रूच्या राज्यातल्या भाजीच्या डेटालाही हात लावायचा नाही. हा पहिलाच राजा आहे जो आपल्याच रयतेची नव्हे तर शत्रूच्या राज्यातल्या रयतेची देखील काळजी करतोय. म्हणून आज आम्ही आमच्या राजाला पुजतोय. अजून काय सांगितलं महाराजांनी? महाराजांनी सांगितलं मंदिर मस्जिद गुरुद्वाराला हात लावायचा नाही. पण आम्ही काय केलं? आम्ही तर महापुरुषांनाच जाती जातीमध्ये वाटून टाकलं. मंदिर मस्जिद गुरुद्वारे में बांट दिया भगवान को, सागर बाटी धरती बाटी अब बांट रहे हैं इंसान को. आम्ही महापुरुषांना कसं वाटलं? छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजांचे आणि अण्णाभाऊ साठे फक्त आणि फक्त मातंगांचे. अरे आम्हाला कसं कळालं नाही की एखादा महापुरुष हा कोणत्याच जातीचा नसतो आणि जो एखाद्या जातीचा असतो तो कधीच महापुरुष नसतो. हे विचार माझ्या राजामध्ये आले कुठून? हे विचार आले जिजाबाई आणि शहाजी महाराजांच्या संस्कारातून. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या हाती काय दिलं? शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या हाती भगवा दिला. तो भगवा देताना शहाजी महाराज म्हणतात, हा भगवा पेलणं कोणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणात उसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, अस्मितेचा आणि विश्वासाचा. राज हा भगवा डौलानं फडकत राहू द्या. आणि आमच्या इथे काय चालू आहे? आमच्या इथे शिवजयंती आली की 4-5 तरुण तरी बोलताना भेटतात, भगवं रक्त आहे. काय भगवं रक्त आहे?
डॉक्टरकडे जाऊन ये म्हणावं, पेशा बिशा कमी झाल्या असतील. अरे रक्त हे लालच असतं, भगवा हा विचार आहे आणि तो विचार आपल्याला जपता आला पाहिजे. खरं तर राजमाता जिजाऊंसारख्या अनेक पराक्रमी स्त्रिया आमच्या राज्यामध्ये होऊन गेल्या, पण ती उमेद आता कुठे दिसत नाही. इथे जर पाच मुलांना एका लाईनीत उभी केली आणि त्याच्या बाजूला जर 20 मुलींना एका लाईनीत उभी केली आणि एकत्र स्टॅम्प द्यायला लावला ना, तर त्या 5 मुलांच्या पायाचा आवाज जास्त निघेल त्या 20 मुलींच्या पायाच्या आवाजापेक्षा. मीच रिपोर्टिंग करतो, मला माहिती आहे कुणाच्या पायाचा आवाज किती येत होते. ती उमेद का राहिली नाही? अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची तू मेख आहे. भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची तू मेख आहे. दुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. दुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. खर तर पराक्रमी स्त्रियांचा इतिहास आमच्या मातीला खूपच लाभलाय. परवा राम मंदिराची स्थापना झाली बघा, तेव्हा आदरणीय नागेश सर बोलले. नागेश सरांनी आपल्या समोर 3 पात्र उभे केली, रामायणातली 3 पात्र उभे केली. 1 लक्ष्मण, 2 कैवट आणि 3 शबरी. आज मी 4थं पात्र सांगणार आहे, जे मला आवडतं. खरं तर एवढ्या मोठ्या सूर्यासमोर माझ्यासारख्या काजव्याने बोलणं म्हणजे अपराधच आहे, तरी विषय निघाला म्हणून सांगतो. 4थं पात्र म्हणजे सीतेचं पात्र का? मी तर म्हणतो रामा एवढी सीता श्रेष्ठ का? कारण वनवास रामाला पण वडिलांनी त्याच्यासोबत लग्न लावले ना, मग क्षणाचाही विचार न करता स्वतःला नसताना वनवास भोगायला तयार झाली ती सीता, म्हणून सीता श्रेष्ठ. याच्याही पलीकडे वनवास भोगून आल्यावर रामाने एका सामान्य माणसाच्या सांगण्यावरून सीतेला वनवास अग्निपरीक्षेला पाठवलं. त्यावेळी क्षणाचाही विचार न करता त्याच्यात तू सुखी आहेस ना, मग क्षणाचाही विचार न करता अग्निपरीक्षेला जाणारी सीता, म्हणून सीता श्रेष्ठ. जाणारी सीता श्रेष्ठ. खरं तर बऱ्याच चुका व्हायला लागल्यात आज. किल्ला बनवण्याच्या नादात माझ्या विचारांचीच कोंडी झाली. तरी महाराजांच्या काळात रांजाच्या पाटलाने एका गरीबाची पोर दिवसाढवळ्या उचलली, तिला दिवसाढवळ्या भोगली आणि त्या पोरीच्या अब्रूची माती झाली. महाराजांच्या कानावर आणि त्या पोरीने स्वतःला विहिरीत झोकून दिली. महाराजांच्या कानावर वार्ता आली आणि नरसिंह चौताळला. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवारीतली देवता. तिच्या पदराला हात घालण्याची कदर कसली करता? त्याला कैद करा तुरंत. आणि रांजाचा पाटील जेलबंद झाला. महाराजांनी नुसतं बघितलं त्यांच्याकडे आणि संतापले राजे. जे हात त्या बाईच्या पदराकडे गेले ते हातपाय कलम करा तुरंत. आणि त्या रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडण्यात आले. फक्त 16 वर्षांचे आहेत शिवाजी महाराज ही शिक्षा सुनावताना, फक्त 16 वर्षांचे. पण यानंतर उभ्या शिवचरित्रात कुणी बाईवर बदनजर टाकली याची साधी नोंदही नाही. मला वाईट वाटतं की 16 वर्षांचा शिवाजी चारित्र्याची व्याख्या आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करतो आणि दिल्ली गँगरेप प्रकरणातला शेवटचा आरोपी देखील 16 वर्षांचा निघतो. असा काय बदल घडला माझ्या तरुणाईत? नुसत्या खिडक्यांच्या काचेला लाल रंग मारून काय होत नाही, मनातले काळे डाग पुसायची वेळ आले. अरे ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊंचा शिवबा झाला. खरं तर एवढा मोठा पराक्रम गाजवला माझ्या राजांनी. तो कशाच्या जीवावर? तो अजून एका गोष्टीच्या जीवावर, तो म्हणजे त्यांच्या जीवलगांच्या जीवावर. आमचा 5 ते बोलला ना,
प्रसंग सगळ्यांनाच माहित आहे. सिद्धीने घातलेल्या वेळात शिवाजी महाराज अडकलेत आणि शिवाजी महाराज तहाशी बोलणी करण्याकरिता सिद्धी जोहरकडे जायला निघाले. तेवढ्यात शिवा काशीद नावाचा मावळा मध्ये येतो आणि महाराजांना म्हणतो, महाराज म्या जाणार. शिवाजी महाराज ऐकायला तयार नाही. त्यावेळी शिवा काशीद नावाचा मावळा महाराजांना मैत्रीची शपथ घालतो आणि शिवा काशीद जायला तयार होतो. महाराजांचा पोशाख त्यांच्या अंगावर चढवला जातो. 10 हत्तीचं बळ त्याच्या अंगामध्ये येतं. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. शिवा काशीद म्हणतो, राज काय झालं? त्यावेळी महाराज म्हणतात, महाराज भरलेल्या डोळ्यानं आणि सुकलेल्या कंठानं म्हणतात, शिवा मरणाच्या दारात जातोयस. ही तुझी आणि माझी शेवटची भेट ठरू शकते. जर सिद्धी जोहरने तुला ओळखलं तर तुला मरावं लागेल. त्यावेळी शिवा काशीद नावाचा मावळा म्हणतो, राज मेलो तर मरू द्या की. जन्माला जरी शिवा न्हावी म्हणून जन्माला आलोय, मात्र मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. ही गोष्ट काय कमी आहे काय हो? हाच प्रसंग पुढे जाऊन त्या गोड खिंडीमध्ये, त्या पावन खिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे नावाचा मावळा हातामध्ये 2 तलवारी घेऊन उभा राहतो. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणतात, बाजी इथून जायची वेळ नाही, एकत्र लढायची वेळ आहे. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे नावाचा मावळा म्हणतो, राज लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही इथून गेलं पाहिजे. आणि महाराजांचा नाईलाज होतो. आणि जोपर्यंत महाराज किल्ल्यावर पोचून तोफांची इशारत देत नाही ना, तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे नावाचा मावळा इतिहासामध्ये लढत राहतो. लढता लढता अमर होतो. पण तिथं त्याच्या आयुष्याचा शेवट होतो. पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सूर्यचंद्र तारे आहेत ना, तोपर्यंत त्यांचा इतिहास अजरामर राहणार, एवढं मात्र नक्की. खरं तर असे मित्र पाहिजे. अरे इंस्टावर स्टोरी टाकणारा तुमचा मित्र नाही आहे. ज्याला तुमच्या आयुष्याची स्टोरी माहिती आहे ना, तो तुमचा खरा मित्र आहे. त्याला जपायला शिका. असे मित्र पाहिजे ना. मित्र कसा पाहिजे? हा चल मला कपड्याचं दुकान टाकायचंय, हा टाक चल, मी हाय पुढे मागे उभा तुझ्या, काय होईल ते होईल. हा मला बुलेट घ्यायचे, हा घे चल, काय होईल ते होईल. तू लोन काढ, मी लोन काढतो, पण घे. असं पाहिजे ना. नाहीतर एक मित्र म्हणतो मला बुलेट घ्यायचंय आणि दुसरा मित्र, आणि त्याला विचारतो, एक मित्र म्हणतो की मला बुलेट घ्यायचंय आणि दुसऱ्या मित्राला विचारतो घेऊ का? दुसरा मित्र म्हणतो नको का? ऍव्हरेज परवडत नाही आणि ह्याच्याकडे सायकल नाही. ही परिस्थिती आहे. असे मित्र जपून काय उपयोग? अरे अविनाश भारती नावाचा कवी म्हणतो, जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगताच येत नाही तोल कुठे जाईल की रे मित्रा. तू ताट मानेनं चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल ना तर कुठलाच कुत्रा चावत नाही. आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल ना तर कुठलाच कुत्रा चावत नाही. अजून एक गोष्ट, आम्ही अंधश्रद्धा देखील पाळायला लागलो. अरे महाराजांच्या अर्ध्यापेक्षा जास्त लढाया ह्या रात्रीच्या आहेत. त्या पण अमावस्येच्या रात्री. मुहूर्त काढलाय का? प्रस्थानाची वेळ काय? प्रकार नाही, अजिबात नाही. म्हणून माझा राजा एवढा मोठा कीर्तीवर गेलाय. आणि आमच्याकडे काय होतं? आमच्याकडे एक माणूस कामाला निघतो, 5-6 पावले जातो आणि 7व्या मिनिटाला परत मागे येतो. बायको विचारते काय झालं? मांजर आडवं गेलं. मला राहून प्रश्न पडतो, त्या मांजराला काय वाटत असेल हे आडवं गेलं? अजून आमच्या गावागावामध्ये अंगामध्ये भूत येतात, माहिती असतीलच. माहिती आहेत ना? माहिती आहेत की नाही? त्या गोष्टीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या दिवशी माझ्या तरुणांमध्ये शिवाजी नावाचं भूत येईल ना, त्यावेळी अख्खा जग पादकरंत करून टाकू आपण. ही माझ्या राजाची ताकद आहे. पण मला वाईट वाटतं की शिवजयंती सारख्या सणांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. क्रिसमस अवश्य करा, हॅपी न्यू इयर देखील अवश्य करा, पण आपली संस्कृती आणि आपला जो वारसा आहे ना तो विसरू नका. अरे तो औरंगजेब ज्याचं राज्य अफगाणिस्तान पासून कन्याकुमारी पर्यंतच, 1680ला महाराजांचं निधन झालं आणि 1681ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आलाय. 27 वर्ष तो महाराष्ट्रामध्ये राहून लढतोय. पहिलं संभाजी महाराजांशी, मग ताराराणी साहेबांशी, मग संताजी धनाजींशी, शेवटचे राजाराम महाराज, आणि 1707ला त्याचं निधन झालं. 27 वर्षामध्ये त्याची जी आग्र्याला पत्र गेलेत ना, त्यात एक ओळ कायम आहे. तो सतत त्या तिकडच्या माणसांना सांगतोय की शिवाजी अजून मला छळतोय,
शिवाजी अजून मला छळतोय. अरे शिवाजी ही व्यक्ती नव्हती, शिवाजी हा विचार होता. तो विचार मारण्यासाठी म्हणून औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. एवढा मोठा विचार मारण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येतो. तो आमचा राजा केवढा मोठा होता हे अजून आम्ही पटवून सांगू शकलो नाही जगाला. अरे हे परभूमीतले आलेले, हे परराज्यातले आलेले, त्यांना आम्ही सांगितलं पाहिजे की आमचा राजा केवढा मोठा होता. आमच्या राजाचं महत्व आम्ही पटवून दिलं पाहिजे. हे मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक परभूमीतला म्हणतो की त्या राजस्थानचे महाल काय आहेत जसेच्या तसे आहेत, काय जपलेत त्यांनी, काय त्या उत्तरेतले गडकोट जसेच्या तसे आहेत, तो दिल्लीचा लाल किल्ला तोही जसाच्या तसा आहे, तो आग्र्याचा ताजमहाल तोही जसाच्या तसा आहे, आणि माझ्या महाराष्ट्रातलं सगळं ढासळलं, सगळं कोसळलं. मला वाईट वाटलं, रागही आला. मान्य आहे, त्या राजस्थानमधले महाल जसेच्या तसे आहेत, त्या उत्तरेतले गडकोट तेही जसेच्या तसे आहेत, आणि त्या दिल्लीचा लाल किल्ला तोही जसाच्या तसा आहे, तो आग्र्याचा ताजमहाल तोही जसाच्या तसा आहे, आणि आमचं सगळं ढासळलंय. मान्य आहे, पण त्यांचं तसं काय आणि आमचं कसं असं काय माहितीये? कारण जेव्हा त्यांचं तसं आहे, कारण जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या, पण जेव्हा आमच्यावर हल्ले झाले तेव्हा आम्ही माना नाही वाकवल्या, आम्ही छात्या फाकवल्या. ये लढ. म्हणून म्हणतो गडकोटांकडे जात चला. कारण तुम्ही तिथे गेल्याचा तुम्हाला किती आनंद होईल मला माहित नाही, पण तुम्ही तिथे गेल्याचा त्या गडकोटांना मात्र नक्की आनंद होईल. म्हणून त्या गडकोटांकडे जात चला. म्हणून एवढा मोठा रायगड उभारलाय ना आपण. खरं तर रायगड उभारण्यामागचं कारण म्हणजे जसं मुस्लिम धर्माचं, खरं तर मी कोणत्या धर्मावर टीका करत नाही बरं का, पण जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, जसा मुस्लिम धर्माचा हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसा प्रत्येक मराठ्याचा आणि मराठी माणसाचा रायगडावर गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसा प्रत्येक मराठ्याचा आणि मराठी माणसाचा रायगडावर गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. खरं तर मला मुलं राहून विचारतात की त्या किल्ल्यामध्ये काय मिक्सचर वापरलं सांग ना. तर त्या किल्ल्यामध्ये काय मिक्सचर वापरलं मला खरंच ठाऊक नाही, पण त्या किल्ला उभारण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या माझ्या 11वीच्या मुलांची इमानदारी होती एवढं मात्र नक्की. 11वीच्या मुलांच्या खांद्याला खांदा देऊन 9वीच्या मुलांनी काम केल्याची प्रामाणिकपणा होता एवढा मात्र नक्की. एवढंच कशाला दर दिवशी त्या किल्ल्यात रिपोर्टिंग नंतर त्या किल्ल्यात भर करणाऱ्या त्या ज्युनियर मुलांची निष्ठा होती एवढं मात्र नक्की. अरे एवढंच कशाला, दर दिवशी सकाळी 5:30ला त्या किल्ल्यामध्ये दगडाची भर करून या वाघिणीची या किल्ल्यात भर करणाऱ्या या वाघिणींची ताकद होती एवढं मात्र नक्की. तो प्रामाणिकपणा तपासायचा असेल, ती इमानदारी बघायची असेल आणि ते शिवप्रेम बघायचं असेल ना, तर त्या किल्ल्यांकडे जरूर जात चला. खरं तर एवढा मोठा किल्ला आठवड्याभरात उभारणं म्हणजे साधन आहे, तेही अकॅडमिक्सला डिस्टर्ब न करता. खरं तर 10वीची मुलं पण इथे बसलेत, 12वीची पण बसलेत. कार्यक्रमात जीव आल्यासारखं वाटते. खरं तर तुम्हाला जेवढा वाईट वाटत होतं की तुम्ही नाही, त्याच्यापेक्षा मला जास्त वाईट वाटत होतं की तुम्ही नाही. तुम्ही इथे आल्याचा मला खूपच आनंद आहे. पण अकॅडमिक्सचा विषय निघालाय म्हणून सांगतो. अमेरिकेच्या बॉस्टन विद्यापीठामध्ये MBAच्या विद्यार्थ्यांना 100 मार्काचा पेपर आहे. शिवाजी द मॅनेजमेंट ग्रुप. अमेरिकेत पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांवर धडा आहे. आदर्श राजा कसा असावा पाकिस्तानात. अरे 110 राष्ट्र माझ्या राजाच्या गुरिल्ला युद्धतंत्राचा वापर करतायत. कुठे 110 राष्ट्रात, आणि आमच्या देशाला आमच्या राजाची किंमत नाही. म्हणून म्हणतो आपण, तुम्ही काय करा नाही करा मला माहित नाही, पण आपले सण मात्र नक्की साजरे करा. हा किल्ला उभारण्याचं कारण तुम्हाला अजून एकदा सांगतो. मी खरं तर सरांना म्हटलं होतं 11वीच्या समोर हा किल्ला उभारला पाहिजे, पण जाग्याची जरा कमतरता भासली म्हणून तिकडे उन्मेष सरांनी केलाय तो. 11वीच्या समोर उभारण्याची संकल्पना अशी की आम्ही उद्या असू नसू, आमचा वर्ग उद्या असेल नसेल, पण जेव्हा तुमच्यातला मुलगा 11वीत येईल आणि जेव्हा त्या किल्ल्याकडे बघेल ना, तेव्हा त्याला जाणीव होईल की नाही, आपले सण आपण साजरे केले पाहिजे, आपली शिवजयंती आपण साजरी केली पाहिजे, म्हणून तो किल्ला उभारला गेला. आता इथे 10वीचे विद्यार्थी बसलेतच, तर त्यांना आताच विचारून घेतो, कराल की नाही? एवढाच आवाज. चांगली गोष्ट आहे. अरे महाराजांच्या वैराला सुद्धा महाराजांबद्दल आदर आहे.
महाराजांचं निधन झालं आणि साकी मुस्तैद खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे निघाला. त्याला वाटलं महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेब खुश होईल. तो धावत धावत गेला. आलंपना आलंपना, काफर नरकाला गेला. कौन? सिवा सिवा हुजूर. तसाच औरंगजेब उठला. त्याने नमाज पडण्याची रुकाता त्याने नमाज पडण्याची चटई त्याने खाली अंतरली आणि त्या चटईवर घुडगे टेकून बसला. नमाज रुकाता पडायला सुरुवात केली आणि नमाजाच्या रुकाता पडून झाल्यावर त्या खुदाच्या दिशेने बघून औरंगजेब म्हणतो, या अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. हे परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दारं उघडी ठेव. तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येतोय. आणि आता शेवट करतो. खरं तर माझ्याकडून जेवढी अपेक्षा ठेवली जाते तेवढं मी आज काय बोलू शकलो नाही, पण नक्कीच पुढच्या वेळी मला जेवढं जमेल तेवढा प्रयत्न करीन आणि त्याच नव्या जोशाने येईन. आता शेवट करतो. अरे शिवराय म्हणजे काय? JNV सोलापूरचा स्कूल कॅप्टन म्हणतो, ज्या मातेला डोहाळे लागले शमशेर चालवण्याचे, त्या मातेचा पावन गर्भ म्हणजे शिवराय. इतिहासाच्या पानापानातून चंदनापरी चारित्र्याचा दरवळणारा सुगंध म्हणजे शिवराय. हर हर महादेव जयघोषणा ऐकून सह्याद्रीला झालेला आनंद म्हणजे शिवराय. आयुष्याच्या रणसंग्रामाचा संकटाचा कोतळा बाहेर काढण्याचे साधन म्हणजे शिवराय. आग्र्याच्या भेटीत औरंगाला घाम फोडणारा स्वाभिमान म्हणजे शिवराय. बहुरूपी भैरजी नायकांची मसलत म्हणजे शिवराय. लाल महालात घुसून शाहिस्तेखानावर केलेला आकस्मिक हल्ला म्हणजे शिवराय. इथला हर एक पत्तर आणि इथला हर एक किल्ला म्हणजे शिवराय. बाजीने रोखलेली सिद्धीची वाट म्हणजे शिवराय. शत्रूला दाखवलेला खतरेचा घाट म्हणजे शिवराय. यशाचा सर्वोत्तम आत्मदंड म्हणजे शिवराय. जगातले सर्वात यशस्वी बंड म्हणजे शिवराय. अरे यवनांच्या छाताडावर उभारलेले 32 मानाचे सोन्याचे सिंहासन म्हणजे शिवराय. अरे यवनांच्या छाताडावर 32 मानाचे सोन्याचे उभारलेले सिंहासन म्हणजे शिवराय. क्षमस्व. धन्यवाद.